वेलकम टू महाराष्ट्र ई अकॅडमी। आजच्या व्हिडिओमध्ये आपण इंटिग्रेशन बाय सबस्टिट्यूशन मेथडचे न्यूमेरिकल सॉल्व करू। बघा एकदम सिंपल न्यूमेरिकल आहेत, पण इंटिग्रेशनमध्ये जे मोस्ट चॅलेंजिंग गोष्ट आहे ती म्हणजे तुम्हाला क्वेश्चन ओळखता आला पाहिजे। म्हणजे कुठल्या टाईपचा क्वेश्चन एक्झाममध्ये विचारला आहे ते तुम्हाला ओळखता आला पाहिजे। आणि याच्यासाठी तुम्हाला एकच ऑप्शन आहे, तुम्हाला प्रॅक्टिस करावी लागेल, प्रॉपर ऑब्झर्वेशन करावं लागेल आणि त्यानुसार तुम्हाला तिथे न्यूमेरिकल सॉल्व करावं लागेल। तर तुम्ही टाईप 1, टाईप 2, टाईप 3, टाईप 4, आता आपला टाईप 4 चालू आहे, प्रॉब्लेम बेस्ड ऑन इंटिग्रेशन बाय सबस्टिट्यूशन मेथड। बघा टाईप 1, टाईप 2 आणि टाईप 3 मध्ये जेवढे सुद्धा न्यूमेरिकल सॉल्व केले ते सगळे न्यूमेरिकल 2 ते 3 मार्क्ससाठी एक्झाममध्ये विचारतात। आणि टाईप 4 पासून पुढे जेवढे पण न्यूमेरिकल आपण सॉल्व करू ते 4 to 6 मार्क्ससाठी एक्झाममध्ये विचारले जातात। बघा असेच तुम्हाला पुढच्या येणाऱ्या व्हिडिओचे अपडेट हवे असतील तर आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे, तसेच तुम्हाला ऑल फॉर्म्युलाज हवे असतील म्हणजे इंटिग्रेशन, डेरिव्हेटिव्ह, ट्रिग्नोमेट्रीचे, तर आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे महाराष्ट्र ई अकॅडमी, ते टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करा, त्याची लिंक तिथे डिस्क्रिप्शनमध्ये अवेलेबल आहे। मग आता न्यूमेरिकल सॉल्व करू। विंटर 14च्या एक्झाममध्ये विचारला होता, तसंच 2006च्या एक्झाममध्ये सुद्धा विचारला होता। बघा आपण हे जे न्यूमेरिकल कव्हर करतो आहे ऑलमोस्ट सगळे एक्झाममध्ये विचारलेले न्यूमेरिकल आहेत। तुम्ही हे जरी न्यूमेरिकल प्रॅक्टिस केले तरी इझिली तुम्ही इथे स्कोर करू शकता। सिम्पली तुम्ही व्हिडिओ लेक्चर सगळे फॉलो करा, इझिली तुम्ही इथे स्कोर करा। आता क्वेश्चन सॉल्व करू। बघा क्वेश्चन 9चं सोल्युशन, इंटिग्रेशन बाय सबस्टिट्यूशन मेथड। बघा इव्हॅल्युएट इंटिग्रेशन, मग 9चं सोल्युशन आहे इंटिग्रेशन dx अपॉन x इंटू कॉस स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये लॉग एक्स। बघा dxला काय करतो, फक्त इथे लिहितो, इकडे 1 लिहिलं, इथं dx लिहिलं। बघा dx इंटू 1 काय होतं, dxच होतं आहे, फक्त आपल्याला इझी होण्यासाठी मी dx बाजूला लिहिलेला आहे। असं मग dx इंटू 1 काय होतं, dxच होतो। आता बघा जसं मी लास्ट लेक्चरमध्ये सुद्धा बोललो होतो, मोस्टली जी ब्रॅकेटमध्ये दिलेलं असतं ते आपल्याला हिंट दिलेली असते का तिथे तुमचं डेरिव्हेटिव्ह आहे। बघा लॉग एक्सची डेरिव्हेटिव्ह काय, 1/x। बघा 1/x इथे अवेलेबल आहे, आता इझिली आपण इथे यूज करू शकतो। ही हिंट तुम्हाला दिलेली आहे, ती हिंट फक्त तुम्हाला इथे ओळखता आली पाहिजे। बघा इक्वेशन 1 नाव देतो, इक्वेशन 1 पुट लॉग एक्स इज इक्वल टू टी, पुट लॉग एक्स इज इक्वल टू टी। याला डिफरन्शिएट करायचं, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, डी बाय डी एक्स ऑफ लॉग एक्स इज इक्वल टू डी बाय डी एक्स ऑफ टी। बघा डी बाय डी एक्स ऑफ लॉग एक्स, लॉग एक्सची डेरिव्हेटिव्ह काय, 1/x इज इक्वल टू, बघा इथे आता ह्या डी एक्सला इथे मल्टिप्लाय करतो, मग काय होईल 1/x dx इज इक्वल टू डी टी। बघा 1/x dx इज इक्वल टू डी टी। बघा 1/x dx म्हणजे 1/x dx च्या ऐवजी आपण इथे डी टी लिहू शकतो, काय करू शकतो, डी टी इथे लिहू शकतो। बघा पुट, याला पुट करतो, पुट इन इक्वेशन 1, इक्वेशन 1 मध्ये पुट करायचं, i इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ, बघा 1/x dx, 1/x dx म्हणजे काय, डी टी, इथे डी टी लिहू शकतो। देन बघा हा कॉस स्क्वेअर, हा तुमचा डिनॉमिनेटरमध्ये येतो, 1 इथे आहे तसाच, हा कॉस स्क्वेअर लॉग एक्स, लॉग एक्सच्या ऐवजी काय लिहिलं आहे आपण, टी, काय टी, म्हणजे ते काय त्याला कॉस स्क्वेअर टी, इंटिग्रेशन ऑफ 1/cos स्क्वेअर टी डी टी। आता बघा 1/cos स्क्वेअर टी असा कुठला इंटिग्रेशनचा फॉर्म्युला नाही आहे, पण 1/cos, बघा 1/cos तुमचा फॉर्म्युला आहे ट्रिग्नोमेट्रीचा। बघा सगळ्या ठिकाणी तुमचे ट्रिग्नोमेट्रीचे नाही तर इंटिग्रेशन डेरिव्हेटिव्ह सगळेच फॉर्म्युले यूजमध्ये येणार आहेत, तुमचे होणार आहेत, तर तुम्हाला तिथे प्रॉपर ट्रिग्नोमेट्रीचे फॉर्म्युलेसुद्धा आले पाहिजेत। बघा 1/cos तुमचं काय, बघा 1/cos तुमचं काय, सेक, बरोबर, पण इथे 1/cos स्क्वेअर आहे, मग काय होईल, सेक स्क्वेअर। बघा 1/cos स्क्वेअर टी म्हणजे काय होईल, सेक स्क्वेअर टी डी टी, सेक स्क्वेअर टी डी टी, एकदम सिम्पल आहे। i इज इक्वल टू, बघा आता तुमचा इंटिग्रेशनचा स्टँडर्ड फॉर्म्युला आहे। बघा इंटिग्रेशनचा तुमचा स्टँडर्ड फॉर्म्युला काय, इंटिग्रेशन ऑफ सेक स्क्वेअर एक्स डी एक्स इज इक्वल टू टॅन एक्स प्लस सी। बघा इंटिग्रेशन ऑफ फक्त काय, एक्सच्या ऐवजी टी आहे, इथे स्टँडर्ड आपला एक्स आहे, बघा इथे टी आहे, इथे डी एक्स आहे, इथे डी टी आहे, मग इंटिग्रेशन ऑफ सेक स्क्वेअर एक्स डी एक्स काय, टॅन एक्स आहे, तर इंटिग्रेशन ऑफ सेक स्क्वेअर टी काय होईल, टॅन टी प्लस सी। देन आय इज इक्वल टू टॅन तुमचं आहे तसंच, बघा टॅन टी प्लस सी, टी म्हणजे काय, परत त्याला एक्सच्या फॉर्ममध्ये कन्वर्ट करू, टी म्हणजे काय, लॉग एक्स, म्हणजे टॅन लॉग एक्स
प्लस सी. हे झालं तुमचं फायनल आन्सर. हे झालं तुमचं फायनल आन्सर. एकदम सिम्पल न्यूमेरिकल आहे. सिम्पली तुम्हाला इथे हिंट ओळखता आली पाहिजे. 10th वाला न्यूमेरिकल सॉल्व करू. विंटर 18च्या एक्झाममध्ये विचारलेलं आहे कम्प्युटर ब्रांचसाठी. बघा इव्हॅल्युएट इंटिग्रेशन dx अपॉन 2x प्लस x इंटू लॉग एक्स. बघा क्वेश्चन नंबर 10चं सोल्युशन आय. इंटिग्रेशन dx अपॉन 2x प्लस x इंटू लॉग एक्स. x इंटू लॉग एक्स. आता बघा इथे तुम्हाला ऑब्झर्व करावं लागेल प्रॉपर. बघा लॉग एक्सची डेरिव्हेटिव्ह काय 1/x आहे. 1/x कधी घेऊ शकतो आपण, जेव्हा एक्सला इथे ब्रॅकेटच्या बाहेर घेऊ. इथे पण x आहे बघा, इथे डिनॉमिनेटरला मध्ये प्लस साईन आहे, इथे पण x आहे, इथे पण x आहे. ह्या एक्सला कॉमन घेतलं तर इथे 1/x तुमचा होतो बरोबर. आणि लॉग एक्सची डेरिव्हेटिव्ह काय 1/x. अशा प्रकारे तुम्हाला प्रॅक्टिस करावी लागेल तर तुम्ही असे न्यूमेरिकल तुम्ही सॉल्व करू शकता. बघा याला इक्वेशन 1 नाव दिलं. याला काय करतो dxला बाजूला लिहितो, इथे 1 लिहितो, इथे dx. याला 1 नाव दिलं. बघा dx इंटू 1 dxच राहत आहे. आता आय इज इक्वल टू इंटिग्रेशन 1 अपॉन एक्सला इथं कॉमन घेतो, काय राहील इथे 2 प्लस लॉग एक्स इथे dx. बघा x इंटू 2 का होईल 2x मध्ये प्लस साईन x इंटू लॉग एक्स. आता बघा 1/x आपल्या लॉग एक्सची डेरिव्हेटिव्ह काय 1/x इथे अवेलेबल आहे. आता तुम्हाला इझी पडेल ऑब्झर्व करण्यासाठी. बघा अशा प्रकारे दिला असं इझी झाला असं, पण इथे काय केलं थोडंसं त्यांनी फिरून क्वेश्चन विचारला फक्त. आता बघा पुट लॉग एक्स इज इक्वल टू टी. ॲक्च्युली इक्वेशन 1 इथे देऊ आपण. पुट लॉग एक्स इज इक्वल टू 2. याला लॉग एक्स इज इक्वल टू टी. याला डिफरन्शिएट करू. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. बघा डी बाय डी एक्स ऑफ लॉग एक्स इज इक्वल टू डी बाय डी एक्स ऑफ टी. आता बघा डी बाय डी एक्स लॉग एक्सची डेरिव्हेटिव्ह काय 1/x आणि इथे काय डी टी इथे मल्टिप्लाय होतो. बघा टी इथे मल्टिप्लाय होतं म्हणजे काय इथे डी टी आणि डी एक्सला इथे मल्टिप्लाय केलं. बघा 1/x dx इज इक्वल टू डी टी. आता जे सुरुवातीचे लेक्चर आहे तिथे मी तुम्हाला पूर्ण ही सुद्धा स्टेप तिथे करून दाखवलेली आहे, पण इथे फास्ट केलेलं आहे. बघा डी एक्सला आपण इथे मल्टिप्लाय करतो डी बाय डी एक्स ऑफ लॉग एक्सची डेरिव्हेटिव्ह काय 1/x आणि डी एक्सला इथे मल्टिप्लाय केलं, इथे मल्टिप्लाय केलं आणि डी बाय आणि बघा हा डी टी इथे मल्टिप्लाय होतं मग काय होतं डी टी. आता ही व्हॅल्यू आपण पुट करू. पुट इन इक्वेशन 1. ही व्हॅल्यू इक्वेशन 1 मध्ये पुट करू. आय इंटिग्रेशन ऑफ बघा 1/x dx. बघा 1/x dx म्हणजे काय पुट करू शकतो डी टी. इथे डी टी लिहितो. बघा आता ऑलरेडी हा डिनॉमिनेटरमध्ये व्हॅल्यू आहे म्हणून 1 इथे आहे तसंच. बघा 1/x dxची व्हॅल्यू काय लिहिली डी टी. आता 1 2 प्लस लॉग एक्स लागलेलं आहे तर 2 तुमचा इथे आहे तसंच. बघा लॉग एक्स म्हणजे आपण काय पुट केलं टी. हे काय झालं इथे 2 प्लस टी. काय झालं 2 प्लस टी. आता बघा आपल्याकडे फॉर्म्युला आहे इंटिग्रेशन ऑफ. बघा इंटिग्रेशन ऑफ 1/x dx इज इक्वल टू लॉग एक्स प्लस सी. मग आपल्याकडे फॉर्म्युला आहे 1/x dx इज इक्वल टू लॉग एक्स प्लस सी. पण इथे काय बघा इथे एक्सच्या ऐवजी टी आहे फक्त. हा कंपोजिटमध्ये तुमचा जातो. कुठे जातो कंपोजिटमध्ये जातो. तर तुम्ही आपल्या टाईप 2चे न्यूमेरिकल सॉल्व केले असेल तुम्हाला इथे लगेच ऑब्झर्व झाला असेल. इथे काय आहे एक्सच्या ऐवजी टी आहे. तसं तिथे कसं असतं कंपोजिटमध्ये एक्स बरोबर +2 असतं -2 असते किंवा एक्सच्या अजून काहीतरी व्हॅल्यू असते. आपण त्याला काय बोलतो कंपोजिट बोलतो. आपण त्याला काय बोलतो कंपोजिट इंटिग्रेशन बोलतो. ते सुद्धा मी तुम्हाला दाखवतो इथे. बघा आता इथे आपला फॉर्म्युला काय बनतो 1/t dt इज इक्वल टू लॉग टी प्लस सी. इथे टी एकटा आहे का नाही आहे. टी बरोबर +2 आहे. आपण त्याला काय बोलतो कंपोजिट इंटिग्रेशन. मग आपण काय बोलतो 1 फंक्शन ऑफ टी डी टी इज इक्वल टू बघा टीच्या ऐवजी काय फंक्शन ऑफ टी म्हणजे इथे काय लॉग फंक्शन ऑफ टी डी बाय डी टी फंक्शन ऑफ टी प्लस सी. बघा कंपोजिट असेल तर काय घेतो कंपोजिट इथे टीच्या ऐवजी फंक्शन ऑफ टी
टीच्या ऐवजी फंक्शन ऑफ टी, आणि डिवाइडला काय करतो त्याची डेरिव्हेटिव्ह घेतो, डी बाय डी टी फंक्शन ऑफ टी. आता बघा सेम आहे इथे, आय इज इक्वल टू बघा 1 फंक्शन ऑफ टी डी टी. इथे काय येईल बघा, इंटिग्रेशन हा 1 फंक्शन ऑफ टी डी टी. फंक्शन ऑफ टीची व्हॅल्यू किती आहे 1 2 प्लस टी टी. इथे काय होईल लॉग 2 प्लस टी डिवाइड बाय डी बाय डी टी 2 प्लस टी प्लस सी. देन आय इज इक्वल टू लॉग 2 प्लस टी डिवाइड बाय, आता बघा डी बाय डी टी 2, एनी कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्ह का असते 0, एनी कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्ह का असते 0 प्लस डी बाय डी टी टी. बरं, डी बाय डी टी असे तुमचं फॉर्म्युला आहे बघा. हे सगळे फॉर्म्युला तुम्ही नोट डाऊन करा. डी बाय डी एक्स ऑफ एक्स, एक्सची डेरिव्हेटिव्ह काय असते 1, तसं डी बाय डी टी टी, टीची डेरिव्हेटिव्ह का असेल 1. मग बघा डी बाय डी टी टी, टीची डेरिव्हेटिव्ह काय होईल 1. मग 0 प्लस 1 काय होईल 1, 0 प्लस 1 काय होईल. आता डिवाइडला 1 लिहिला किंवा नाही लिहिला सारखाच आहे, बरोबर सारखाच आहे. मग आय इज इक्वल टू लॉग 2 प्लस टी म्हणजे आपण काय पुट केलं होतं लॉग एक्स, काय पुट केलं होतं लॉग एक्स, 2 प्लस लॉग एक्स प्लस सी. परत त्याला एक्सच्या फॉर्ममध्ये कन्वर्ट करा. एकदम सिम्पल न्यूमेरिकल आहे, पण तुम्हाला इथे प्रॅक्टिस करावी लागेल. आणि हे जे सगळे न्यूमेरिकल जे आहे तुम्ही ते प्रॅक्टिस करा. हां, याचा आन्सर तुम्ही नोट डाऊन करा. देन नेक्स्ट न्यूमेरिकल सॉल्व करू. 11th आणि 12th आलं. देन नेक्स्ट न्यूमेरिकल सॉल्व करू. क्वेश्चन नंबर 11 बघा. क्वेश्चन नंबर 11 कधी विचारला आहे, सिव्हिलला विचारला आहे विंटर 18च्या एक्झाममध्ये. क्वेश्चन नंबर 11चा आन्सर बघा, इंटिग्रेशन 1 एक्स 9 प्लस लॉग एक्स त्याचा स्क्वेअर देन डी एक्स. बघा आता इथे आपल्याला बघा, आता तुम्हाला जसं मी सांगितलं होतं मोस्टली ब्रॅकेटमध्ये दिलेलं असतं आहे, ती हिंट असते आपल्याला का तिथे इंटिग्रेशन बाय सबस्टिट्यूशन मेथडचा न्यूमेरिकल आहे. मोस्टली हिंट दिलेली असते, पण तुम्हाला ती ओळखता आली पाहिजे. पण असं नाही आहे 90% केसेसमध्ये, 100% केसेसमध्ये असं नाही आहे. बघा लॉग एक्सचे डेरिव्हेटिव्ह काय बघा 1/x. आता इथे क्लिअर कट दिलेलं आपल्याला बघा 1/x डी एक्स सेपरेट दिलेला, जसं इथे आपल्याला सेपरेट दिला नव्हता. एक्स इथे मल्टिप्लाय केला होता, ब्रॅकेटच्या बाहेर नव्हता. इथे बघा टोटली ब्रॅकेटच्या बाहेर दिलेला आहे 1/x डी एक्स. ऑलरेडी आपण लास्ट लेक्चर म्हणजे लास्ट न्यूमेरिकलमध्ये केलं होतं, बरं सॉल्व केलं होतं. आणि लास्ट लेक्चरमध्ये सुद्धा म्हणजे लॉग एक्सचे काही न्यूमेरिकल आपण आय थिंक फर्स्ट जे लेक्चर होतं इंटिग्रेशन बाय सबस्टिट्यूशन मेथडचं, त्याच्यामध्ये सुरुवातीला 1-2 न्यूमेरिकल आपण लॉग एक्सचे सुद्धा सॉल्व केलेले आहेत. आता बघा इथे याला इक्वेशन 1 नाव देतो. पुट log x is equal to t, differentiate with respect to x, d by dx of log x is equal to d by dx of t. बघा differentiate with respect to x केलं. बघा log x ची डेरिव्हेटिव्ह काय 1/x आणि dx ला इथे मल्टिप्लाय केलं, dx is equal to dt. बघा डी बाय डी एक्स ऑफ लॉग एक्स ची डेरिव्हेटिव्ह काय 1/x, नंतर डी एक्सला मल्टिप्लाय केलं, इथे डी एक्स होता, डी एक्सला इथे मल्टिप्लाय केलं, 1/x डी एक्स इज इक्वल टू डी टी. बघा हे तुमचं सेपरेट झालं. आता याला कुठे पुट करायचं, पुट इन इक्वेशन 1. याला इक्वेशन 1 मध्ये पुट करू. आय इंटिग्रेशन ऑफ 1/x डी एक्स. बघा 1/x डी एक्स म्हणजे काय डी टी, म्हणजे काय डी टी. आता हा पार्ट राहिलेला आहे तेवढा 1 डिनॉमिनेटरमध्ये 1 बघा 1/x डी एक्स म्हणजे काय डी टी, ते बाजूला लिहिलं. आता 1 हा पार्ट राहिलेला आहे डिनॉमिनेटरचा 9 प्लस. आता लॉग एक्सच्या ऐवजी आपण काय पुट केलं टी, काय होईल 9 प्लस टीचा स्क्वेअर, 1/9 प्लस टीचा स्क्वेअर. आता बघा तुमच्याकडे एक स्टँडर्ड फॉर्म्युला इथे अवेलेबल आहे. बघा बाकी फॉर्म्युले मी ते इरेज करतो आहे. तुम्ही सगळे फॉर्म्युले नोट डाऊन करा, सगळे फॉर्म्युले. आणि हे सगळे फॉर्म्युले जे ब्ल्यू पेनने लिहिले ते सगळे तुम्ही नोट डाऊन करा. हे सगळे फॉर्म्युले तुम्हाला माहिती असले पाहिजेत.
आता बघा तुमचा एक फॉर्म्युला आहे इंटिग्रेशन ऑफ 1/x² किंवा x², इथे a² असेल किंवा x² असेल, असं पण दोघांच्या मध्ये प्लस साईन आहे, तर काय फरक पडत नाही. बघा x² + a² किंवा a² + x², कसंही असू दे, मध्ये प्लस साईन आहे, काय फरक पडत नाही. बघा इंटिग्रेशन ऑफ 1/x² + a² dx, याचा फॉर्म्युला काय आहे? 1/a tan इनवर्स x/a + c. बघा 1/a tan इनवर्स x/a + c. आपलं बघा सेम वे न्यूमेरिकल. इथे काय आहे बघा, आता मी आपल्या याच्या फॉर्ममध्ये लिहितो, याला म्हणजे असं लिहितो a² + x², असं लिहिलं तरी चालेल, काय फरक पडत नाही. आता बघा इथे आपल्याला काय पाहिजे, कम्पेअर करा. बघा 1/a² + x², a म्हणजे काय असतो? कॉन्स्टंट असतो. बघा इथे 9 आहे, 9ला आपण असं लिहू शकतो 3² + t² dt. बघा 1/a² + x², फक्त x ऐवजी काय इथे t आहे, आपला स्टँडर्ड फॉर्म्युला इथे बनतो, त्याला इथे यूज करा. बघा i = बघा आता इथे a ची व्हॅल्यू किती आहे? बघा a² + t², इथे a ची व्हॅल्यू किती आहे? 3. फॉर्म्युला काय बघा 1/a म्हणजे 1/3 इंटिग्रेशन ऑफ 1/a² + t² dt. सेम तेच, फक्त x च्या ऐवजी t आहे. 1/a म्हणजे a ची व्हॅल्यू किती आहे? 3. 1/a tan इनवर्स x/a, x च्या ऐवजी काय? t, t/a + c. then i = 1/3 tan इनवर्स, बघा t म्हणून काय पुट केलं होतं आपण? इथे a ची व्हॅल्यू किती आहे? 3. t म्हणून काय पुट केलं होतं आपण? log x. इथे काय? log x by 3 + c. झाला तुमचा आन्सर. एकदम सिम्पल न्यूमेरिकल आहेत, हार्डली तुमच्या एका पेजमध्ये तुमचा आन्सर येत आहे. देन 12th वाला सॉल्व करू. 2011च्या एक्झाममध्ये विचारलेलं आहे. i = इंटिग्रेशन ऑफ x⁻n - 1 cos x⁻n dx. बघा d/dx ऑफ x⁻n, इथे वाटत फॉर्म्युला लिहितो मी, या फॉर्म्युलाला इथे इरेज करतो, हा तुम्ही नोट डाऊन करा. बघा d/dx ऑफ, लगेच तुम्हाला ऑब्झर्व झालं पाहिजे, d/dx ऑफ x⁻n, x⁻n ची डेरिव्हेटिव्ह काय आहे? nx⁻n - 1. नीट ऑब्झर्व करा. बघा x⁻n - 1, बघा इथे x⁻n - 1 आहे, म्हणजे आपल्याला काय पुट करायचं, आणि प्लस हे ब्रॅकेटमध्ये सुद्धा दिलेलं आहे, तुम्हाला हिंट तिथे लक्षात आली पाहिजे लगेच. मग याला इक्वेशन 1 नाव देतो. पुट x⁻n = t, याला डिफरन्शिएट करायचं, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x, d/dx ऑफ x⁻n d/dx ऑफ t. x⁻n ची डेरिव्हेटिव्ह काय आहे? nx⁻n - 1 = बघा इथे काय dt/dx होतं, dx इथे मल्टिप्लाय करतो, dx = dt. बघा आपल्याला काय पाहिजे? इथे फक्त काय आहे? x⁻n - 1 dx आहे, x⁻n - 1 dx आहे. हा n आपल्याला नको आहे, मग n काय करावं लागेल? बघा n ला ॲडजस्टमेंट करतो, इथे x⁻n - 1 dx = 1/n dt. बघा ह्या n ला काय केलं? n ला इथे मल्टिप्लाय केलं समजा, आता सेम इक्वेशन बनते, फक्त n ला काय घेतलं? डिवाइडला घेतलं, 1/n किंवा dt/n केलं चाललं असतं. बघा 1 × dt का होते? dt/n लिहिलं तरी चालेल, म्हणजे 1 ला काय घेतलं? फक्त त्याच्या डिवाइडला घेतलं, याला इथे मल्टिप्लाय केलं समजा, तर सेम इक्वेशन तुमचं बनते, जसं वरचं आहे तसं. बरोबर. पुढे कंटिन्यू करू, याला पुट करू. पुट इन इक्वेशन 1, सगळ्या व्हॅल्यू इक्वेशन 1 मध्ये पुट करतो. i = इंटिग्रेशन ऑफ, बघा x⁻n - 1 dx, x⁻n - 1 dx म्हणजे काय? 1/n dt. इथे काय तुमचं? 1/n dt. n चा काय असतो? कॉन्स्टंट असतो. तर राहिलं काय? cos x⁻n, cos इथे आहे तसं लिहिलं. बघा
एक्स रेस टू एन म्हणून आपण काय पुट केलं टी, काय पुट केलं टी बघा, कॉस टी इंटू 1/n डी टी. आता 1/n तुमचा काय कॉन्स्टंट आहे, त्याला बाजूला ठेवलं 1/nला, तर कॉस टी डी टी बघा 1/nला बाहेर ठेवलं, कॉन्स्टंट आहे, तर 1/n तुमचा इथे आहे तसाच. इंटिग्रेशन ऑफ कॉस काय असतंय बघा, इंटिग्रेशन ऑफ कॉस काय, साइन टी प्लस सी आय इज इक्वल टू 1/n. बघा इंटिग्रेशन ऑफ कॉस टी डी टी, एक्सच्या ऐवजी काय फक्त टी आहे बघा, इंटिग्रेशन ऑफ कॉस काय साइन टी प्लस सी, तर 1/n साइन टी म्हणून काय पुट केलं होतं एक्स रेस टू एन प्लस सी, झाला तुमचा फायनल आन्सर. बघा सगळे न्यूमेरिकल एकदम सिम्पल आहे, सिम्पली तुम्हाला इथे प्रोसिजर फॉलो करायची आणि न्यूमेरिकलला सॉल्व करायचे. बघा ही स्टेप थोडीशी फास्ट केलेली आहे इथे मी, ही वाली स्टेप, कारण डी एक्स इथे लिहिला नाही, डी टी बाय डी एक्स असं लिहिलं नाही, डी टी बाय डी एक्स असं लिहिलं नाही, डायरेक्टली ते मल्टिप्लाय केलेलं आहे, कारण ऑलरेडी जे स्टार्टिंगचे लेक्चर्स आहेत तिथे मी एक्सप्लेन केलेलं आहे डिटेल्समध्ये. आता इथे टाईम वेस्ट करत नाही, कारण एकदम सिम्पल आहे, हे ऑलरेडी तुम्हाला डेरिव्हेटिव्ह येतं आहे, लास्ट सेमिस्टरला तुम्ही स्टडी केलेलं आहे. मग यामध्ये काय डाऊट असेल तुम्ही जरूर मला कमेंटमध्ये विचारू शकता, आणि मी शिकवायला समजलं असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा, साईडला जे बेल आयकॉन बटन ते प्रेस करा, म्हणजे माझ्या पुढच्या येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात पहिले भेटेल. थँक्यू.